तुम्ही विचार करत असाल की सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत नेमका काय करतोय। एकाच वेळी 5 मुख्य मुस्लिम देशांशी भारत आपली मैत्री का वाढवतोय, यामागे काही विशेष योजना आहे का? तर हो, काय आहे भारताची नेमकी रणनीती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सध्याच्या घडीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कतार, बहरीन, कुवेत आणि ओमान या 4 महत्त्वाच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर गेलेत। अशा प्रकारे एकाच वेळी भारत इंडोनेशियासह या 5 प्रमुख मुस्लिम राष्ट्रांशी आपले संबंध अधिक दृढ करतोय। हा फक्त योगायोग नाहीये, तर भारताच्या परराष्ट्र धोरणातला एक महत्त्वाचा आणि सुनियोजित भाग आहे। गेल्या काही वर्षांपासून भारताने मुस्लिम बहुल देशांसोबतचे संबंध फक्त तेल आणि व्यापारापुरतेच मर्यादित न ठेवता संरक्षण, दहशतवाद विरोधी सहकार्य, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांपर्यंत वाढवले। त्यामुळे भारताचा जागतिक प्रभाव सातत्याने वाढतोय। या संबंधांना मजबूत करण्यामागे भारताचे अनेक महत्त्वाचे उद्देश आहेत। यातला एक मुख्य उद्देश तो म्हणजे भारताचं जागतिक महत्त्व वाढवणं आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा मुस्लिम देशांवरचा प्रभाव कमी करणं। एकेकाळी अनेक मुस्लिम देश पाकिस्तानला भारतापेक्षा अधिक महत्त्व द्यायचे, पण आता हे चित्र बदललंय। भारताची वाढती आर्थिक ताकद, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि एक विश्वासार्ह भागीदार म्हणून निर्माण झालेली प्रतिमा यामुळे अनेक मुस्लिम देश भारताशी दीर्घकालीन भागीदारी करायला उत्सुक आहेत आणि तसं पाहायला मिळतंय। या रणनीतीचा केंद्रबिंदू म्हणजे मल्टी अलाइनमेंट परराष्ट्र नीती। म्हणजेच भारत आता कोणत्याही एका गटावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या देशांशी संतुलित संबंध ठेवतोय। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत महत्त्वपूर्ण सामरिक भूमिका बजावलेली। मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने जवळपास सगळे आखाती आणि मुस्लिम देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा सुद्धा केली आहे। भारताचे हे संबंध कोणत्याही धार्मिक अजेंड्यापेक्षा वरचढ आहेत। भारताने एक सुनियोजित आणि दूरगामी रणनीती आखली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखालची ही मोहीम फक्त व्यापार किंवा ऊर्जेपुरती मर्यादित नाहीये, तर त्यामागे भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत शक्ती म्हणून प्रस्थापित करण्याच्या आणि पश्चिम आशियातील समीकरण बदलण्याचा एक मोठा प्लॅन आहे। या प्लॅनबद्दल सुद्धा आपल्याला खरं तर सविस्तर जाणून घ्यायचंय। भारताच्या या प्लॅनचे अनेक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत। यामध्ये सगळ्यात आधी काय येतं तर आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा। आखाती देशांशी भारताचा व्यापार विक्रमी पातळीवर पोहोचलाय, जो 240 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे। भारताची ऊर्जा सुरक्षा ही या देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, कारण भारत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि गॅस आयात करतो। भारत UAE मध्ये वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड अंतर्गत ग्रीन हायड्रोजन विकासावर सुद्धा करार झालाय। कतार सोबत भारताने 2048 पर्यंत LNG खरेदीचा करार वाढवलाय। त्यानंतर सामरिक आणि संरक्षण सहकार्य, सागरी सुरक्षा सुधारणं, संयुक्त लष्करी सराव आयोजित करणं आणि संरक्षण उद्योगाला चालना देणं यावर भर दिला जातोय। इंडोनेशिया सोबत इंडो पॅसिफिक प्रदेशात चीन विरोधात सुरक्षा कवच मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे। दहशतवाद विरोधी सहकार्य, रेड सी सुरक्षा आणि उदयोन्मुख धोके जसे की ड्रोन आणि AIचा गैरवापर रोखण्यासाठी सुद्धा करार झालेत। तिसरं काय तर भारतीय समुदायाचं हित। परदेशात राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या हिताचं संरक्षण, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि कामगार करार मजबूत करणं यालाही भारताच्या या नव्या परराष्ट्र धोरणात विशेष महत्त्व देण्यात आलंय। आखाती देशांमध्ये 9 दशलक्षाहून अधिक भारतीय राहतात, जे भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठं योगदान देतात। यानंतरचा मुद्दा म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा। भारत, मध्य पूर्व आणि युरोप आर्थिक कॉरिडॉर सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे व्यापार मार्ग सुधारतील आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका ही जास्त मजबूत होईल आणि तसं आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जागतिक मंचात पाठिंबा। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच UNSC मध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी व्यापक पाठिंबा मिळवणं, हे सुद्धा जयशंकर यांच्या या परराष्ट्र दौऱ्यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। खरं तर पश्चिम आशियातील सतत बदलत्या भूराजकीय परिस्थितीत भारताची भूमिका अत्यंत नाजूक पण निर्णायक आहे। भारत एका बाजूला इस्रायल सोबतही संबंध आपले मजबूत ठेवू नये, तर दुसरीकडे अरब देशांसोबतही आपली मैत्री टिकवू नये, ही भारताची संतुलित कूटनीती दर्शवते। भारताचं हे सक्रिय परराष्ट्र धोरण देशाला फक्त जागतिक स्तरावर अधिक प्रभावी बनवत नाही, तर दक्षिण आशियातील सामरिक समीकरणातही मोठे बदल हे घडवून आणतायत। भारताच्या या परराष्ट्र धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।